फक्त महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या काही किचन टिप्स. टिप्स नंबर 1. कूलर समोर, टेबल फॅन समोर किंवा मग सिलिंग फॅन असेल तर त्याच्या अगदी खाली एखादं बर्फाने भरलेलं पातेलं ठेवा. यामुळे पंख्यातून कूलरमधून निघणारी हवा जास्त थंड होऊन खोली गार होण्यास मदत होते. टिप्स नंबर 2. आमरस बनवताना त्यात 1 चम्मच साजूक तूप घालावे. यामुळे आंब्याचा रस काळा पडत नाही आणि परिणामी जास्त वेळ टिकतो. टिप्स नंबर 3. चहासोबत 1 टोस्ट खाण्याचा अर्थ महिन्यातून जवळपास 38 चमचे साखर खाणं एवढे आहे. म्हणजेच 150 ग्राम साखर महिन्यात खाल्ली जाते. म्हणून चहासोबत या गोष्टी खाण्याऐवजी काही हेल्दी गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. टिप्स नंबर 4. केस वयाच्या आधी पिकण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जीवनसत्व B12चा अभाव, तसेच प्रोटीन, आयरन अगदी या जीवनसत्वाची कमतरता असल्यास केस पिकतात. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेऊन हे घटक वाढविण्याचा प्रयत्न करा. टिप्स नंबर 5. दाढी फुगू नये यासाठी सगळ्यात मस्त उपाय म्हणजे दाढीला टाच लावणे. दाढी व्यवस्थित बसण्यासाठी तसेच चांगली दिसावी यासाठी दाढी धुवून झाल्यावर टाच पाण्यामध्ये भिजवत ठेवायची. नंतर फक्त पिळून घ्या आणि वाळवा. टिप्स नंबर 6. बाजारातून आंबे विकत आणल्यावर सामान्यपणे अनेक लोक ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवतात, पण ही पद्धत चुकीची आहे. एक्सपर्टनुसार आंबे खाण्याआधी कमीत कमी 1 तास पाण्यात टाकून ठेवावे. आंबे गरम आणि जड असतात, यामुळे त्यांना पाण्यात ठेवलं तर त्यांच्यात हलकेपणा येतो आणि उष्णताही निघून जाते. तसेच यातील फॅटिक ॲसिडही निघून जाते. टिप्स नंबर 7. आंबे कापून खाण्याआधी कापल्यावर ते तसेच खाऊ नका. त्यावर वेलची पूड टाकून खा. ज्या लोकांना आंब्याची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना काही समस्या होते त्यांना वेलची पूड टाकून आंबे खाल्ल्यामुळे उष्णता कमी होते आणि शरीराला थंड वाटतं. टिप्स नंबर 8. बरेच लोक स्वच्छतेच्या कारणाने किंवा हात चिकट होऊ नये म्हणून आंबे काट्याच्या चमच्याने खातात, पण आंबे नेहमी हाताने खावेत. असं केल्याने आंबे डायजेस्ट होण्यास मदत होते. त्यासोबत आंबे कधीही शेक किंवा रसाच्या स्वरूपात खाण्यापेक्षा कापून खावेत. पूर्ण फळ खावं, याने तुम्हाला त्याचे फायदे जास्त मिळतात. टिप्स नंबर 9. जर तुम्हाला उन्हाळ्यात सन टॅनचा त्रास होत असेल तर अल्वेरा जेलमध्ये थोडासा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद मिसळून ते लावा. हा पॅक फक्त 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे केवळ टॅनिंगच नाहीशी होईल आणि रंगही सुधारेल. टिप्स नंबर 10. साडीच्या आत पर्कर कोणता घालता याचाही विचार करा. आजकाल बॉडी शेपर मिळतात. बॉडी शेपरमुळेच साडी अंगाला छान चापून चोपून बसते. पर्कर सारखा पायात येतो याची चिंता राहत नाही.